सो हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चैनल. माय नेम इज़ ऋत्विक. तो भाई आज आपण किधर आहे रे? श्रीवर्धन आलेलो आहे आम्ही. तर आता आम्ही जाणार आहोत बीचला. एकदम जोरदार. हॉटेल होता, हे आमचं हॉटेल होतं आर्यन इन. मी थोडं बाहेर गेलो होतो. एकदम बघून घ्या, एकदम लक्झरियस. आणि त्याचसोबत हे अटॅच गार्डन वगैरे भेटलं होतं आम्हाला. पूल पण आहे ते मागे, तुम्हाला मागे पूल आहे. आम्ही जेव्हा आतमध्ये जाऊ तेव्हा दाखवूया. एकदम सुंदर असं वातावरण आहे इथं. रात्री आम्ही भरपूर शिव्या खाल्लेल्या कारण की आणि काल रात्री जेवणामुळे एवढं मूड ऑफ होतं की सगळी चिकनाची भाजी गोड गोड होती. महाराष्ट्रासारखी तिखट नव्हती. एकदम महाराष्ट्र नाही, कोकण नव्हतं ना ते. भाजी मस्त नव्हती, चांगली आपल्या इकडल्यासारखी नव्हती. एकदम फिक्की फिक्की भाजी होती, तर मजा नाही आली. थोड्या दूर बीच आहे, एकदम शांत बीच आहे. गणपतीपुळेपेक्षाही शांत बीच आहे हा. काल रात्री बघितलं आपण. थोडा रोमॅन्स वगैरे चालू होता, त्यामुळे जास्त शूट नाही केला. आम्ही दोघं खतरनाक बीचवर पोचलो आहे. बीचवर येऊन आडस उरायला आहे. आंघोळ झालेली आहे एकदम जोरदार. भाऊची काही कमेंट असेल तर आपण बोलूया, नाहीतर आपण फक्त आणि फक्त समुद्र दाखवूया. बोलायची क्षमता खतम झालेली आहे. समुद्र मस्त आहे, जोरदार. इकडे राईड्स वगैरे चालू आहे लोकांच्या. इकडे ATV आहे, तिकडे बोट आहे, तिकडे उंट आहे. गधेने दिसू राहिलं, नाही भाऊची सवारी झाली असती गध्यावर. गधे सुंदर वाटलं असतं. ते तिकडे मच्छी पकडायसाठी बोट चाललेली आहे एकदम जोरदार. ते 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 इकडे कुठं आहे त्याला काय म्हणतं रे, काय असते हे गाडी पाहून घ्या एक. आपल्याला गाडीचं नाव नाही माहीत काय आहे तो. जेटस्की असं. अरे बापरे, जोरदार जोरदार. आता वापस येऊन तेव्हा जो ट्रिप मारण तेव्हा दाखवा. आणि ते तिकडे बोट वगैरे लागलेले आहे. काय माल थोडी येते समजा इकडे. मोठे शिप्स नाही आहे, बोट्स आहे छोट्या छोट्या. मच्छी पकडणाऱ्याच्या असेल मे बी, कदाचित. आणि असा सुंदरसा बीच आहे. आणि हा वॉकिंग पाथ आहे. आणि आम्ही जिथे बसलेलो आहे तिथेच असे चिपकून ते कपल बसलेले होते. आमचा फोटोशूट झालेला आहे, व्हिडिओ वगैरे काढून झालेला आहे. आता आमच्या घरचे पोचलेलं आहे. जरा नाश्ता पाणीची सोय आहे आमची. की आमचा माहोल झालेला आहे. बाकी आता आमच्या लहान बहिणीचा माहोल राहिलेला आहे. याच्या यानंच राहिला. मी म्हटलं तिल घेऊन येतो, पण हा भाऊ म्हणे नाही, गरज नाही म्हणे फालतू लोकांची. सो याची गरज नव्हती, पण याच्याजवळ कॅमेरा होता म्हणून यायला आणलं. त्यालाही नाही आणलं. मायाशिवाय ते झालंच काय असतं. मी नसतो आलं तू बोर झाला असता. हॅलो, असे मोठे मोठे बिझनेस मीटिंगचे कॉल येतात गाईज. एकदम खतरनाक. बिझनेस मीटिंग नाही, शिव्या खाते. फक्त घरचे फोन येते, शिव्या खाते. आणि मग माझं नाव सांगते की मी सोबत आहे. माझ्या शिव्या यायला कुठं निघून येते. ते तरी बरं आहे की मुंबईत नाही आहे, नाही तर कायच केलं असतं माझ्या नावानं. काय मी अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. मीरा समजून राहिलं ना मी काय केलं. असा काही सुंदर बीच आहे. हा पण सुंदर आहे. आणि मी हँडसम आहे. थोडासा कमी सुंदरी आहे सुंदरी. बाकी लोकांपेक्षा पण आहे. हँडसम तर आहे मी. थोडंसं वजन कमी करावं लागते, बाकी काही नाही. विषय नाही असा. हे ATV जे की आमच्या बजेटच्या बाहेर आहे. करू घरचे आले नाही म्हणून आमच्याकडे पैसे. घरचे आले, सगळं काही घरच्यावर डिपेंड आहे आमच्या. सध्याच फुकट जर्नी चालू आहे. आम्हाला नाश्ता करायचा होता, पण आम्ही थांबलो. आमच्याकडे पैसे नव्हते. आता पैसे आले म्हणून फोन केला. पैसे होते, पण असे पैसे होते की ते ना फक्त आम्हाला मीठ दिलं असतं. त्यामुळे असं काही झालेलं आहे. इथं गजा आहे, एक घोडा. लहान पोरं चालू आहे. अरे बापरे, नाही दादा. एक लहान आहे, एक मोठा आहे. हे आता आमच्यासारखीच गोष्ट झाली. लहान आहे, हे मोठा आहे. हा उंट आहे, जोरदार उंट आहे.
पण उंटावर बसायचं नाही आहे. मायाबीन माहीत पडा समुद्राच्या किनाऱ्याने नेलं पाकिस्तानी लेटाला सारखं कोण जाईन तिथं. ते काका बाई छत्री घेऊन फिरतात. काकाची हेअरस्टाईल बोलली खतरनाक आहे. बिझनेस मीटिंग आहे. बम मोठी बिझनेस मीटिंग आहे. मिळतेच ना तुम्हाला. कम से कम 2-3 करोडाची असेल. आमच्या घरची गोली गोला खाताना गोली वडापाव. अहो पाणी दे ना पहिले. अबे तू घे रे तेवढं टाक. कुठं धावली? आणखी पाणी आहे का? थोडंसं पाणी दे. तिथे उभी नको करा वारू. हो इकडे काही नाही होत. टाक. मुंगी जावली तर मी काय करू? मायार हे करून राहिली. मुंग्या इथे अबे इन्स्पेक्शन करायला आला का तू? मुंगी धावल्यावर कसं वाटतं? अंदर ते उंदरासारखं नाचू राहिले. घरी सीधा घर जाएंगे अभी. पेट्रोल